ते काय करतोय आमचे गणेश माने कट्टर रोहित शर्मा समर्थक गोलंदाजीवरती आलेत. सरळ बॉल आणि सुंदर अशी वंडी काय बघायला भेटते आपल्याला अम्मांच्या बॅटमधून. कृपया मकर संक्रांतला वेळ आहे, लहान बाळांनी खाली जायचंय पतंग घेऊन. आमचा नेहरूनगरचा खेळाडू मनोज आमचा मित्र फलंदाजी एंडवरती आलाय. दिशा से भटके तो खटके. एक चेंडू चा कॉम्बिनेशन बघायला भेटतो ARM11 या संघामधून आपल्याला मनोज आणि अमान. पुन्हा एकदा सुंदर अशी वंडी स्वीप पद्धतीने खेळत आहेत. दोन मिनिटं मॅचला थांबवायचं. 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं. पंच धाव संख्या किती झाली पंच? 3 चेंडू झालेत मला वाटतं. 4. थोडासा स्कोअर मध्ये 4 चेंडू आणि धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 धावांवरती. चला 4 चेंडू 6 धावा. सुजित थोडस स्कोअर मध्ये मिस्टेक होता. ठीक आहे, सॉरी बाय. 5 चेंडू 7 धावा. 1 टू गो. आणि पंच सांगतील, पंच निर्णय घेतील. टूडी उत्कृष्ट फलंदाजी करतो मनोज आपल्या संघासाठी. नेहरू नगरचा खेळाडू किसन नगर मध्ये याचं आगमन झालेले आहे. क्या बात है. आमना सामना आयकॉन विरुद्ध आयकॉन. चौबे विरुद्ध अमान खान. चला उत्कृष्ट गोलंदाज आहे अंकित आपल्या नावाजलेला गोलंदाज आहे किसन नगर मध्ये. आणि दिशाच्या दिशाने भटकलेले आहे. तिथे एक अतिरिक्त धाव येईल. सुंदर अशी वंडी आमांच्या बॅटमधून निघते. इथे वंडी स्टेप आउटचा प्रयत्न आणि 2 कार्पेट धावा. 2 धावा. उत्कृष्ट फलंदाजी करतो अंबन आपल्या संघासाठी. पंच एक अतिरिक्त धाव. घाम सुटलाय गोलंदाजाला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी अंकित. चांगला कमबॅक केलाय. तीन चेंडू 15 धावा. स्टेप आउटचा प्रयत्न होता आणि पंच ठेवलेत आपण. पंच निर्णय कळवतील. वंडी धावून राहणार ना एक.
4 चेंडू आणि 16 धावा. 2 टू गो. अंकित विरुद्ध मनोज. नेहमी आपल्याला एका संघात खेळताना दिसलेत हे खेळाडू अंकित आणि मनोज. अर्थातच ठाण्याचा एक संघ आपला प्रवीण पॅकर आज विरुद्ध खेळतात. बघूया आपल्या संघासाठी काय करतात अंकित. स्टेप आउटचा प्रयत्न आणि गोलूनी चोलू सोडलाय. उम्मीद पर खरे उतरे गोलू आप. मोठा विकेट होता. एक अवांतर धाव. नाराज असतील अंकित आपल्या. 1 टू गो. 18 धावा. सुंदर अशी वंडी. क्या बात आहे. उत्कृष्ट फलंदाजी बघायला भेटते ARM संघाकडून. लेफ्टी राईटीचा कॉम्बिनेशन. 19 धाव संख्या झाली ती 19. एक अतिरिक्त धाव गोलू. फुलटॉस चेंडू आणि 2 धावा. हे तर क्लिअर आहेत. 2 धावा आहेत. भावीनगर सेवक चॅको नाही बोला. भावीनगर सेवक असा आवाज दिला तर लोक त्यांना ओळखतात. ओ माय गॉड. पुन्हा एकदा वाईट. थोडस संघ कुठेतरी विसाटलेला दिसत आहे इथे. आता झाला स्पिन. आता स्पिन झाला गोलू. वेल बोल्ड यार. गोलू विरुद्ध अमान विरुद्ध गोलू. स्टेप आउटचा प्रयत्न आणि हातात होता चेंडू. धाव संख्या झाली ती 2 धावा आहे. 2 धावा आहे आता. अंकित नाराज करतोय तू तुझ्या टीमला अंकित. थोडंसं कुठं तर कुठं आपल्याला 3 चेंडू आणि 25 धावा झालेत. आपल्याला थोडंसं परतावं लागेल. कुठेतरी कमबॅक दाखवावं लागेल. संघ चैत्रा गौरी आणि विकेट जाते. मॅच मध्ये इथून पण तुम्ही कमबॅक करू शकता. मॅच अजून संपलेली नाहीये. चार चेंडू आणि 25 धावा. 4 चेंडू 25 धावा. स्ट्राईक एंडवर आले भावीनगर सेवक विकी सनी चॅको. गोलूचा सामना करतील चॅकोचा सामना करेल गोलू. 2 more to go. सुंदर अशी वंडी. उत्कृष्ट असं गोलंदाजी दाखवतोय गोलू आपल्या संघासाठी. सव्वीस 5 चेंडू 26 धावा. स्टेप आउटचा प्रयत्न होता. डॉट बॉल केलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 26 धावांवरती. शेवटचं षटक घेऊन येतो आपल्या संघासाठी भास्कर सागर. भास्कर हा सुद्धा एक ओरमचा किसननगरचा खूपच उत्कृष्ट खेळाडू आहे आपल्या किसननगरमध्ये. ओरम फॉर्मॅट खेळणारा. आता बॉक्समध्ये थोडंसं ते कमबॅक करतायत. बघूया आपल्या संघासाठी आज भास्कर काय करतात. भास्करचा सामना करतील मनोज चालवादी अर्थातच मन्या. अरे क्या बात है. लटका दिया यहाँ पर. भुवनेश्वर कुमार जैसी स्विंग हुई है और गेंद सीधा बाहर. मनोज और बॉबी आलाय. आमच्या 22 नंबरचा लाडका अष्टपैलू खेळाडू बॉबी. वंडी क्या बात है यार भाई. भास्कर समोर बॉबी. स्टेप आउटचा प्रयत्न आणि बाब्या. उत्कृष्ट अशी फलंदाजी.
क्षेत्ररक्षण तिकडे कसाही असू दे, पण आदित्य इंदुलकर स्टंपच्या मागे कोणी नसेल बघितलं तरी कमिटी तुम्हाला बघते. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण बघायला भेटले. 3 चेंडू आणि 28 धावा. पुन्हा एकदा स्टेप आउटचा प्रयत्न, पण एक धावाने समाधान मानावं लागेल. अरे क्या बात है, क्या बात है, सूझबूझ कर खेली हुई है गेंद. 1 टू गो. 5 चेंडू 29 धावा. विकी 5 चेंडू. अंगावरती चेंडू टाकलाय. काय झालंय, डायरेक्ट विकीला फेकून मारलाय चेंडू. पंच कळवतील, आवाज नाही करायचा, पंच कळवतील. 1 मिनिट, पंच कळवतील. दोन्ही संघ. चैत्रा गौरी थोडस मागे व्हायचं. अंकित चौबे. पंच कळवतील. वंडी याचा पंचांचा निर्णय अंतिम राहील. अंकित आपण इथे मंचावरती यायचं. तिकडे अंकित अजिबात आवाज करायचा नाही. 31 धावा झालेले धावफलकावरती. लक्ष असेल ते 32 धावांचं लक्ष असेल चैत्रा गौरी या संघाला. 32 धावा बनवायच्यात मॅच जिंकण्यासाठी. पाहिजे. वाजू द्या. ते सगळे डान्स करतात. वाजू द्या थोडस गाणं. सुजित. मी ARM मध्ये पूर्ण वर्ल्ड 11 संघ दिसतो. ARM. एक खेळाडू 22 नंबर, एक खेळाडू भटवाडी, एक खेळाडू पाईपलाईन, एक खेळाडू आमचा 3 नंबर, एक खेळाडू 2 नंबर. पूर्ण चारी दिशा. अरे सिद्धेश लांजेकरचा चॉकलेट बॉय तुला बघितलं नाही, सॉरी. चला मॅचला श्री गणेश करतात. पहिलं चेंडू, पहिलं षटक टाकायला येतात आपल्या संघासाठी अमन खान. अमन खानचा सामना करतील गोलू. व्हाईट बॉल. आज आपण आजच्या दिवसात बघितलंय जास्तीत जास्त आपल्या किसन नगर लीग मध्ये एक्स्ट्रा धावा खूप भेटल्या सगळ्या संघाला. कोणताही संघ असो, अतिरिक्त धावा खूप भेटल्यात आजच्या दिवसात. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. गोलू विरुद्ध अमान. अमान विरुद्ध गोलू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, पण उत्कृष्ट अशी फलंदाजी करतो गोलू. गोलू यादव आपल्या संघासाठी. रवी नाव असलं तरी गोलू नावाने प्रसिद्ध आहेत आपल्या किसन नगर मध्ये गोलू. 1 चेंडू आणि 3 धावा. पुन्हा एकदा वाईट. 1 चेंडू आणि 4 धावा झालेले आहेत. विकीच्या मनात खूप आहे, पण आयकॉन कॉल असेल. सुंदर अशी पंच वंडी आहे. धावसंख्या झाली आहे ती 2 चेंडू आणि 5 धावा. उत्कृष्ट फलंदाजी करतोय गोलू आपल्या संघासाठी. वंडीनी खेळ वाढवतोय, पुढे घेऊन जातोय आपल्या संघाला. पुन्हा एकदा वाईट. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. 2 चेंडू आणि 6 धावा झालेत. दोन चेंडू आणि 6 धावा. गचाळ अशी गोलंदाजी बघायला भेटते अमान खान यांच्या माध्यमातून आपल्याला इथे.
उत्कृष्ट फलंदाजी. वंडी आहे ना पंच? वंडी आहे. 3 चेंडू 7 धावा. त्याला फॉर अ रिझन. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतो गोलू यादव. क्या बात आहे यार. वंडीने खेळ पुढे घेऊन चाललाय. वंडीने गेम पुढे आलेला आहे. पुन्हा एक अवंत धाव असेल. वाईटच बॉल आहे. एक्स्ट्राचा पाऊस बघायला भेटतोय आपल्याला या संघाच्या अमनच्या माध्यमातून. आपल्याला खूप एक्स्ट्रा आलेत. आणि एक वंडी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 चेंडू आणि 10 धावा. 1 टू गो. 5 चेंडू 10 धावा. डबल धावा झालेले आहेत. एक अतिरिक्त धाव होता मागचा. 5 चेंडू 11 धावा झालेत. 5 चेंडू 11 धावा. उत्कृष्ट फलंदाजी करतो गोलू. 6 चेंडू. उत्कृष्ट अशी फलंदाजी. त्यांना माहिती आहे वंडीने जर आपल्याला 12 रन भेटले तर कोण नाही घेणार. लक्ष आहे त्यांच्या समोर. 32 धावांचं लक्ष असेल आपल्या समोर. अंकित चौबे, आपण कुठून पण मला आवाज देऊन विचारा. मी तुम्हाला सांगेन. तुम्हाला फुल कॉपरेट करणार मी. कुठे गेला अंकित चौबे? चला दुसरा षटक घेऊन येतो आपल्या संघासाठी मन्या. मनोज चालवादी. मन्याचा सामना करतील कट्टर रोहित शर्मा समर्थक बाब्या. ऐ शपथ उकलाय रिव्हर्स स्वीप. चालेल प्रयत्न तिथे परमेश्वर असं खेळ दाखवतोय बाबू आपल्या संघासाठी. आणि एक अतिरिक्त धाव असेल इथे. 1 चेंडू 13 धावा. 1 चेंडू 13 धावा. 2 चेंडू 14 धावा. सुंदर अशी वंडी. कव्हर ड्राईव्ह. 2 चेंडू 14 धावा. बाबू. मॅच 1 मिनिट पंच. बत्तीस धावांचं लक्ष असेल आपल्याला अंकित चौबे. थोडंसं स्कोर कार्डमध्ये मिस्टेक झाली. थांबा 2 मिनिटं द्या. तुम्ही बाहेर नका येऊ. तुम्ही तिथेच थांबा. आम्ही इथून सगळं. आत्ताचं बरोबर आहे. त्यांचं लक्ष किती येते त्यांना बघायचं. आमचं लक्ष चुकवू नका. हां आत्ताची धावसंख्या झाली आहे ती 14. 32 धावांचं लक्ष असेल अंकित. शेवटचा बॉल वंडी दिलाय. गोलू मी होतो जावा. 30 होते तेव्हा वंडी दिले. 31 झालं. 32 धावांचं लक्ष आहे आपल्याला. 32 धावांचं लक्ष आहे हे तुम्हाला मॅचच्या आधीच सांगितलंय. सूरज झा कुठे आहे तिथे? सूरज झा कृपया सगळ्यात पहिले स्कोर कार्ड वरती यायचं कोणीतरी कमिटीच्या प्लेयर्सने प्लीज. चला मॅचला सुरुवात करा. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप आणि शाबाश. एक मिनिट मन्या. अमन मध्ये कोणीही बोलायचं नाहीये. पंच कळवतील दोन्ही संघ. गोलू तुम्ही सुद्धा आवाज करायचा नाही तिकडे. तडाम बाहेर का गोमा आमचा? गोमा घरातून बघतोय लाईव्ह. अरे आहे इथे आहे सूरजच्या. सगळे बाहेर नाही येणार. तुम्ही आत या 2 मिनिटं. 3 धावा आहे. चला मन्या पंचाला प्लीज
सगळ्यांनी पंचची रिस्पेक्ट केली. हो हो, पण आरामशीर बोला. काय आहे ते पंच कळव, काय आहे ते कळवा फक्त बस. काय आहे हा थोडस अंपायर रिव्ह्यू घेऊन टाका ना, काय प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, म्हणा म्हणा. थोडंसं अमन 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 अमन, थोडंसं क्लायमेट शांत ठेवायचं इकडे. पंच रिव्ह्यू, पंच हा पंच रिव्ह्यू घेऊन बघा, काही प्रॉब्लेम नाही आहे, आपल्याकडे सॉल्युशन आहे. थोडंसं हो हो विकी चेक हो, तुम्ही बोललं तर ऐकणार का नाही, ऐकणार ना आम्ही. पंच रिव्ह्यू घेत आहेत, कृपया तिकडे कोणी जायचं नाही आहे. क्रिकेट चालू होता की फुटबॉल? पायानी बॉल कसा काय मारला? चला 3 रन आहे, रिव्ह्यू दिले आता, आता तर क्लिअर आहे. चला पुढे. नीरज गचाल असं क्षेत्ररक्षण केलंय, शिव्या तर ऐकावं लागतील संघाच्या. ठीक आहे, एक्सेप्ट करायचं आपण आणि मॅचला पुढे वळवायचं. 3 चेंडू आणि 17 धावा झालेत. 3 चेंडू 17 धावा, 3 बॉल 17 रन, 3 बॉल 17 रन्स. आपले सीपी तलावचे आमचे परममित्र गल्डो यांचं सुद्धा आम्ही दाजूच्या मध्ये स्वागत करतो. एका दिशेला फलंदाजी करतात, पण उत्कृष्ट फलंदाजी करतोय गोलू यादव आपल्या संघासाठी. वाईट बॉल, एकाधिक धाव, धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 20 धावांवरती. 32 धावांचं लक्ष आहे. आणि एक गुड शॉट यार, उत्कृष्ट फलंदाजी करतोय. एकटा वन मॅन शो क्रिकेटला पुढे घेऊन चाललाय आपल्या संघासाठी गोलू यादव. धावसंख्या सूरज झा, प्लीज प्लीज, आता मी प्लीज प्लीज बोलतोय मी आता, प्लीज कमिटी. चला मॅच चालू ठेवायची आपण. 20 धावा झालेत, चला 20. मॅचला स्थिर नाही आणायचं आहे आपल्याला. विशाल हा एक आपला बेस्ट एडिटर आहे, तर त्याला एडिटिंगचं काम दिलं तर तो बेस्ट पद्धतीने करेल. आपण त्याला स्कोरर बनवलाय. 20 धावा झाले, चला. डॉट बॉल, दोन्ही पायाच्या मधून चेंडू गेलेला आहे. लेग स्पिन करायचा प्रयत्न होता मनोज चालवादीचा. डॉट बॉल. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. क्या बात आहे. क्रुशल सामना होतोय का हा, क्रुशल सामना हा रंगतोय का हे बघायचं आहे आपण पुढे. ग्राउंडच्या बाहेरून सुद्धा आवाज येतोय. बाबू तू फक्त उभा राहा. समजा समजा. तिसरं षटक आपल्या संघासाठी घेऊन येतोय तो आमच्या बालविद्या शाळेच्या परिसरात राहणारा खेळाडू राज किरण ठोकळे, अर्थातच पप्या. आणि ऑफ कट. दोन्ही टर्न होता त्यांच्या बॉलमधून. हे पूर्ण किसन नगरला माहिती आहे. खूप उत्कृष्ट गोलंदाजी करतो हा गोलंदाज. पण बघूया आज आपल्या संघासाठी काय करतोय राजकिरण ठोकले, अर्थातच पप्या, आमच्या बालविद्याचा पप्या. पप्याचा सामना करतील ते बाबू.
सुंदर अशी वंडी बसून घुटना टेक आणि तमाशा देख अशा पद्धतीचा क्रिकेट खेळतोय बाबू आपल्या संघासाठी. 10 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असेल चैत्र गौरी संघाला. पुढील होणारा सामना बाल उद्यान पॅन्थर. अप्पी आपण जिथे कुठे असेल आपण थोडंसं स्टेजवरती यायचं. अप्पी आणि डॉट बॉलानी विकेट जाते का? विकेट गेली आहे. क्या बात आहे. पुन्हा एकदा ऑफ स्पिन. दोन्ही दिशेला वळवणारा चेंडू म्हणजे बॉलर नेम राज किरण ठोकले अर्थातच पप्प्या. उत्कृष्ट गोलंदाजी केली आपल्या संघासाठी सध्या त्यांनी. आणि फलंदाजी मार्गावरती आलाय लेफ्टी भास्कर सागर BS आपल्या पाईपलाईनला राहणारा खेळाडू. 9 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल इथे संघ चैत्र गौरी यांना. मॅच खूप क्रुशल होणार आहे ही असं वाटतंय आपल्याला. नऊ चेंडू आणि 11 धावा. पंच कळवतील. याला बोलतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट. स्वतः खेळाडू बाहेर आलाय भास्कर सागर. विकेट जाते इथे. चला धावसंख्या झाली ती 21 धावा. 2 षटक आणि 4 चेंडू. हॅट्रिक वरती आहे गोलंदाज. हॅट्रिक वरती आहे पप्प्या. मी तुम्हाला गोलंदाजीच्या आधीच सांगत होतो षटक टाकायच्या आधीच. राज किरण ठोकले अर्थातच पप्प्या उत्कृष्ट गोलंदाज आहे या दाजू प्रीमियर लीग मध्ये. हा एक सुद्धा. 4 चेंडू 21 धावा. हॅट्रिक पप्प्या ऑन हॅट्रिक. ओहो उत्कृष्ट गोलंदाजी. सागर मसूरकरला पण समजला नाहीये. 1 to go लास्ट टू गो. चांगला कमबॅक केला आपल्या संघासाठी पप्प्या यांनी. अमन ले आणि ओव्हर मध्ये 3 विकेट जमा केले आहेत आपल्या संघासाठी पप्प्या राज किरण ठोकले. आयकॉननी विश्वास दाखवलेला आणि त्यांच्या विश्वासावरती खरे उतरलेले आहेत. दोन्ही बाजूला वळण चेंडूला देताना आपला पप्प्या उत्कृष्ट गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. उम्मीद थी आपसे यही और आप उम्मीद पे खरे उतरे राज किरण ठोकले. आणि यांच्याबद्दल काय बोलायचं. भावी नगरसेवक गोलंदाजी मार्गावरती आलेत. 160च्या स्पीडने येणार चेंडू. इधर खड़ा कर सकते क्या? हाँ बताइए. विकी चैको बोलते कोकण एक्सप्रेस. आपल्या पाईपलाईन मध्ये जेवढं पाणीची स्पीड नसेल त्या पाईपलाईन मध्ये तेवढा यांच्या चेंडूला स्पीड आहे. बघूया. कोकण एक्सप्रेस पाईपलाईनच्या पाणीला जेवढा स्पीड नाहीये तेवढा यांच्या चेंडूला स्पीड आहे. चॅकोचा सामना करतील गोलू. गोलू पण काय कमी नाही इथे. उत्कृष्ट फलंदाजी केली आतापर्यंत आपल्या संघासाठी. एकटा 1 मॅन शो गोलू. आणि दांडी 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 गोल. मी बोलत होतो तुम्हाला पाईपलाईनच्या पाणीला सुद्धा तेवढा स्पीड नाही जेवढा यांच्या चेंडूला. आणि त्यांनी ते सिद्ध केलंय. बॉल दिसला नाहीये गोलूला. पलक झपकी और दुर्घटना घट गई यहाँ पर.
आणि आदू यांच्याबद्दल काय बोलणार आपण? आदित्य इंदुलकर, कटिंग बॉय, क्या झलक दिया है, क्या बात है. नो बॉल, फुल टॉस. अति वेग अति आहे पण बॉलला कंट्रोल करू. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल इथे चैत्रा गौरी या संघाला. नो बॉल वरती बोल्ड तर काढलाय पण नो बॉल आहे. नो बॉल क्लिअर आहे. चला नो बॉल आहे. विकेट होता पण थोडस मौत को छू के आदू टक से बाहर आया 2 मिनट के अंदर. स्टंपला चेंडू लागला आहे पण नो बॉल होता. आयकॉन सांगतायत मॅच अजून संपली नाहीये, तू फक्त उभा राहा, एक्स्ट्रा येतील. बघूया विकी चाको काय करतो आपल्या संघासाठी. आदित्य इंदुलकर मॅचला पलटू शकतो काय? या पुन्हा एकदा यॉर्कर, टोकरश यॉर्कर. गेंद समझ पाएंगे तब तक गेंद तो जाके लग जाती है. हाँ बिलाल, बाहेरून आवाज करायचा नाहीये जास्त. शाबाश नीरज, शाबाश हा नीरज. ह्याला बोलतात नीरज फिल्डिंग. आणि त्याचबरोबर विकेट कीपर आमचा गोलू आपला बॉबी. धाव संख्या झाली ती 24 धावा. 3 चेंडू 24 धावा. हो उत्कृष्ट गोलंदाजी बघायला भेटते पण अतिरिक्त धाव खूप भेटलेत. 3 चेंडूवरती 7 धावांची गरज असेल. अंकित विरुद्ध चॅको. नो +1, क्या बात है. मैच का पलड़ा अभी भारी लग रहा है. चैत्रा गौरी के 2 बहादुर खिलाड़ी रोहित घाग, ये भी हमारे पाइपलाइन के खिलाड़ी है. देखते हैं दोनों पाइपलाइन के खिलाड़ी में से कौन आज सरस होता है, रोहित घाग कि हमारे भावी नगर सेवक विकी चैको. मैच पूरी तरह से घूमता हुआ नजर आ रहा है यहाँ पर. तीन चेंडू आणि 5 धावा. 5 धावा 3 चेंडू. नो बॉल. नो 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 नो. 3 चेंडू 4 धावा. थोडस थांबून. क्या बात है. चैत्रा गौरीने कमबॅक केलाय कुठे ना कुठे. विकेट भले गेलेत पण हा कमबॅक विकी चॅकोने केलाय. बॉल आहे. पंच ए अंकित आणि गोलू प्लीज आवाज नाही करायचा. दोन्ही संघाला विनंती, आवाज नाही करायचा. पंच कळवतील काय ते डिसिजन. दोन्ही संघांनी तिथून आवाज नाही करायचा. चॅको 2 चेंडू आणि 3 धावा. अंकित बघूया, आयकॉनच्या खांद्यावर जिम्मेदारी आली आहे. बघूया अंकित चौबे काय करतो आपल्या संघासाठी. बॅटला बॉल लाव. शाबाश. टीम बोलते बैटला बॉल लो. अंकित, आइकॉन के कंधों पर पूरी जिम्मेदारी यहाँ पर टीम की. ओहो, टोक रश यॉर्कर. चेंडू वेगवान है.